लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। ओल्या दुष्काळाचा पहिला बळी, कन्नड तालुक्यात तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या। बातमी कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून याच ओल्या दुष्काळाचा पहिला बळी ठरला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे मका, कपाशी यासह सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत। या अतिवृष्टीने हतबल झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। पिशोर शफेपूर येथील कृष्णा रावजी दवंगे वय 44 वर्ष यांनी वडिलोपार्जित 2.5 एकर शेतीत उधारीवर मका पीक घेतले होते। काही दिवसांपूर्वी पिकाची अवस्था चांगली होती, मात्र सलग पावसामुळे पिकाला कोंब फुटले। त्यामुळे झालेल्या आर्थिक संकटाने ते मानसिक तणावात होते। उसने घेतलेले पैसे कसे फेडू अशी हळहळ ते नातेवाईकांपुढे व्यक्त करत होते। शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता ते नेहमीप्रमाणे शेतात गेले, परंतु काही वेळाने त्यांनी गट क्रमांक 156 मधील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपवली। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहताच तात्काळ पोलिसांना कळवले। पिशोर पोलिसांचे बीट जमादार वसंत पाटील व विजय भोटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती बनसोड आणि डॉक्टर अमोल घोडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता शफेपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माजी सरपंच पुंडलिक डहाके व सामाजिक कार्यकर्ते राजू मोकासे यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजतागायत कोणतीही मदत मिळालेली नाही। जर योग्य वेळी मदत मिळाली असती तर आज हा शेतकरी आत्महत्या केला नसता। त्यांच्या पश्चात आई, 4 भाऊ, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कृष्णा रावजी दवंगे आज सकाळी 10-10:30 दरम्यान शेतामध्ये गेले। शेत त्यांचं माळ रानावर आहे आणि माळ रानावर फक्त एकच पीक घेण्याची सोय आहे। तर माळावर गेल्यानंतर अतिवृष्टी खूप झाली होती। अगोदर खूप पाऊस पडला, परत 4-5 दिवस सतत पाऊस पडतोय। त्या पावसामुळे इतकी अतिवृष्टी झाली की त्यांच्या शेतातील जे कणस होते, मक्याचे कणस, त्याला कोंब फुटले होते। कोंब फुटले होते की त्यांना असं वाटलं की हे शेतातले कणस सुद्धा आपण काढू शकत नाही आणि त्याचा खर्च सुद्धा आपण भरू शकत नाही। त्यांनी सोसायटी, बँक वगैरे बऱ्याच ठिकाणचं कर्ज काढले। ते कर्ज भरण्याची सुद्धा त्यांना हिंमत होत नव्हती आणि त्यांना या त्रासातून मुक्त व्हावं असं वाटलं आणि त्यांनी स्वतः कोणाला न सांगता शेताच्या बांधावरच दोर टाकून आपलं जीवन संपवलं। आणि हे जीवन शेतकरी आत्महत्या आहे। ही शेतकरी आत्महत्या शासनाने रोखावी। शासनानं सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या पूर्ण खात्यावर आम्ही सर्व पैसे जमा करू, परंतु आमच्या कन्नड तालुक्यामध्ये अजून शासनाच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत। तर मी शासनाला अशी विनंती करतो की याच्या पुढच्या जर आत्महत्या रोखायच्या असेल तर त्यांनी त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात करावी, कारण ही जर आत्महत्या रोखली तर बाकीच्या आत्महत्या रोखल्या जाईल। आज ही आत्महत्या आमच्या पिशोरमधील शेतकरी आत्महत्या असून या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे। तो शेतकऱ्याच्या म्हणजे 13 दिवसाच्या सर्व मोबदला मिळाला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो व तालुक्याच्या तहसीलदार साहेबांना त्वरित अशी विनंती करतो की त्यांनी सदरील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या व्यक्तीच्या घरी भेट द्यावी व शासनात लवकरात लवकरच त्यांनी हे जे शासनाचे जे पैसे आहे, अनुदान जे आहे ते देण्याचा प्रयत्न करावा। मी अशी शासनाला माझ्या संपूर्ण गावातर्फे आणि सर्व पक्षाच्या वतीने त्यांना अशी विनंती करतो। आज पिशोर येथील कृष्णा रावजी दवंगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान त्यांना सहन झालं नाही। त्यांची जवळजवळ 2.5-3 एकर मका आहे आणि ती मका शेतामध्ये पडून आहे आणि पावसामुळं त्या मकेचे जे कणस आहेत ते पूर्ण मोड आलेले आहेत, उगून आलेले आहेत, चौरा आलेले आहेत। त्याला चौरा म्हणतात आमच्या शेतकरी भाषेमध्ये। आणि ते काढायला सुद्धा आज परवडणार नाहीये। कसं तरी ते शेताच्या बाहेर उचलून शेत रिकामं करायचं, तर त्यासाठी सुद्धा काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं। त्यांनी घरी सुद्धा या काही व्यथा 2-4 लोकांसमोर बोलून दाखवल्या, परंतु आपण त्यांना सांगितलं की शासन आपल्याला मदत करणार आहे, तो हिंमत सोडू नका।
त्यांनी ऐकलं, परंतु ते शेतामध्ये निघून गेले आणि त्यांच्याकडून पुन्हा रावलं गेलं नाही आणि ते नुकसान पाहून त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली. आणि अशा पद्धतीने शासनाने, आपल्याला माहीत आहे की आपण टीव्हीवर बघतो, मोबाईलमध्ये बघतो किंवा पेपरला बघतो की शासन दिवाळीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत करणार आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मदत या कृष्णा दौंगे यांना त्यांना तर सोडाच, परंतु इतर ठिकाणी सुद्धा पूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा कुठेही एकही शेतकऱ्याला अतिवृष्टीचं नुकसान जे झालंय त्याचा मोबदला मिळालेला नाहीये. आज वेळेवर जर त्यांना मोबदला मिळाला असता तर आज एक आत्महत्या झाली नसती आणि अजूनही अनेक आत्महत्या जर आजपर्यंत बऱ्याच दिवस नाही मोबदला मिळाला तरी आपण पाहतो की अनेक आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. ही फक्त सुरुवात झाली आहे. तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेले आहे, त्यांचे पंचनामे झालेले आहेत, अशांना ताबडतोड मदत करावी, जेणेकरून आत्महत्या होणार नाही, या शेतकऱ्यांची मुलं बाळ पत्नी ह्या उन्हात पडणार नाही आणि त्यांना थोडासा दिलासा मिळेल असं आम्हाला सर्वांना वाटतंय. आणि या ठिकाणी पुन्हा आव्हान करतो की शासनाने लवकरात लवकर त्यांना मदत करावी, जेणेकरून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. तरी असो, शासनाने याकडे लक्ष द्यावं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.